तुम्ही फक्त इमॅजिन करा, तुम्ही एक अशा शांत निवांत ठिकाणी थांबलाय जिथे तुमच्या रूमच्या बाहेरूनच इतका सुंदर बीच व्ह्यू आहे. तर रामकृष्ण सगळ्यांना, माझं नाव किशोरी. गोव्यावरून तर निघालो, पण आमच्या रोड ट्रिपच्या नेक्स्ट डेस्टिनेशन साठी मी खूपच जास्त एक्साइटेड होती, कारण ते होतं माझं फेवरेट ठिकाण गोकर्णा. तुम्ही कधी गोकर्णाला आला असाल तर तुम्हाला इथले शांत निवांत वाईब्स तर माहिती असतीलच. आणि लकीली इथे राहण्यासाठी जी प्रॉपर्टी आम्ही ऑनलाईन बुक केलेली, द मेराकी बीच रिसॉर्ट, ती तर अजूनच छान निघाली. या प्रॉपर्टीच्या नावाप्रमाणेच हा संपूर्ण रिसॉर्ट बीच फेस्ड आहे. म्हणजेच रूम असो किंवा ह्यांचा इन हाऊस रेस्टॉरंट, तुम्ही प्रत्येक टाईपचं एकदम टेस्टी जेवण ह्या व्ह्यू सोबत एन्जॉय करू शकता. आणि हो, हा प्रायव्हेट बीच असल्यामुळे दिवसातल्या कोणत्याही वेळेस इथे चिल करता येतं. आणि खरं सांगायला गेलं तर आम्हाला गोकर्णा मधला सनसेट बघायला कुठेच जावं लागलं नाही, कारण बिलीव्ह मी, इथे होत असलेला सनसेट हा या प्रॉपर्टीचा USP आहे. आम्ही तसं बीच फेस्ड कॉटेज बुक केलेलं, पण इथे डिलक्स कॉटेज, VIP कॉटेज असे बरेच ऑप्शन आहेत. आणि मानलं पाहिजे, सगळेच स्टे ऑप्शन्स तेवढेच कम्फर्टेबल, क्लीन आणि नेचरशी जोडलेले. इथल्या ह्याच पीसफुल आणि नॅचरल वाईबमुळे आमच्या रोड ट्रिप दरम्यान गोकर्णा मधला टाइम खूपच छान गेला. आणि इथेच आम्ही आमच्या लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस इतक्या सुंदर प्रकारे बीच वरती साजरा करू शकलो. खरं तर ह्या रिसॉर्ट मधले आमचे 2-3 दिवस खूपच मेमोरेबल होते. आणि आता गोकर्णाला आणि त्यातल्या त्यात मेराकी बीच रिसॉर्टला परत कधी जाता येईल ह्याची वाट बघतोय. चला, आता ही छोटीशी रोड ट्रिप तर संपत आली, पण आता एका महत्वाच्या फंक्शन साठी लवकरात लवकर गावी पोहोचायचंय. आणि ते कोणतं, चला बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.